कथेचं नाव आहे निवृत्ती. लेखिका साधना मराठे. आज नोकरीतला शेवटचा दिवस. या दिवसाची वामनराव गेले 1.5-2 महिने उत्सुकतेने वाट बघत होते. आता फक्त आराम करायचा. आजपर्यंत झाले तेवढे कष्ट खूप झाले. बदली झालेलं गाव सोडून आता वडिलोपार्जित घरात राहायला यायचं. निवृत्त झाल्यापासून 1.5-2 महिन्यात हातात पैसा आला की हे गाव सोडायचं. मनामध्ये मूळ वडिलोपार्जित घराची ओढ होतीच आणि आता कायमचं तिथंच राहायचं हा एक मनस्वी आनंद होताच. त्यांच्याबरोबर त्यांची सहचारिणी मंगला देखील येणारच होती. मुलाचं लग्न झालं असलं तरी त्याच्या संसारात गुंतायचं नाही असं दोघांनी ठरवलं होतं. बघता बघता जाण्याचा दिवस उद्यावर येऊन ठेपला. काय घ्यावं काय नाही याची गरज आहे का, आता ही वस्तू नेऊन काय करायचं आहे, अशी मनाची द्विधा अवस्था झाली होती. सबंध रात्रभर उद्या होणाऱ्या प्रस्थानामुळे निद्रादेवीने सुद्धा असहकार पुकारला होता. सकाळ होताच उन्हाच्या आधी निघावं म्हणून आदल्या दिवशी सामानांनी भरलेला टेम्पो दारातच उभा होता. सगळ्यांचा निरोप घेऊन निघताना मन थोडं नाराज झालं होतं. पण गावाकडे जाण्याच्या ओढीनं दुसरं मन पिसासारखं हलकं झालं होतं. 3-4 तासाचा प्रवास करून गावात टेम्पो शिरला आणि नव्या नवरीच्या चेहऱ्यावर जे अधीर भाव असतात तसे काहीसे मंगलाबाईंचे झाले. टेम्पोतील सामान घराच्या ओटीवर ठेवून परसदारी विहिरीवर जाऊन गार पाण्याची बालदी वामनरावांनी भरून आणली. घराचा वापर गेले 7-8 वर्ष झाला नसल्यामुळे ठिकठिकाणी जळमट आणि धूळ साचली होती. सामानातला झाडू घेऊन मंगलाबाईंनी मुलाच्या मदतीने थोडीफार स्वच्छता केली. जवळचं आणलेलं खाऊन चटईवर अंग टाकलं. वामनराव देखील प्रवासाने थोडे थकले होते. डोळ्यावर गार पाण्याचा ओला रुमाल ठेवून ते शांतपणे जवळच असलेल्या पडवीतल्या बाकड्यावर पडले होते. उन्हं उतरल्यावर त्यांनी थोडंफार लागणारं जुजबी सामान बाहेर काढलं. मुलगा आणि त्याचे मित्र टेम्पोतनं पुन्हा जायला निघाले. त्यांना वेशीपर्यंत पोचवून ते माघारी फिरले. मंगलाबाईंना म्हणाले, चला आलो हक्काच्या घरी. आता तूही जास्त दगदग करू नको. आज रात्री नुसतं पिठलं भात कर. तूही यायचं म्हणून कालपासून अगदी धावपळ करत होतीस. आता अगदी शांतपणे राहायचं. इतकी वर्ष आराम कधी मिळालाच नाही, तुलाही आणि मलाही. ते खरं आहे हो, पण मुलाला आणि सुनेला सोडून येताना मन कासावीस झालं होतं. पण मग विचार केला, ज्याच्या हातात हात दिला त्या साथीदाराला का दुखवायचं आहे. पण मनाची थोडी कुतरहोड झालीच. आम्हा बायकांचं असंच असतं बघा. अगं तू म्हणतेस ते पटतंय ग, पण आता तरी आपण आपल्यासाठी नको का जगायला. तेही खरंच आहे म्हणा. मग लाग बघू स्वयंपाकाला. आज आपण पुन्हा नव्याने संसार मांडतो असं वाटतंय. इतकी वर्ष नोकरी, मुलं बाळं, त्यांची दुखणी, आजारपणं, शिक्षण, लग्न यात इतके गुरफटलो होतो की काळ किती भराभर मागे पडला ते कळलंच नाही. पण आज पुन्हा एकदा नव्यानं नवलाईचं पहिलं आयुष्य जगायचं असं ठरवलंय बघ. मंगलाबाईंनी तिरक्या नजरेने त्यांच्याकडे कटाक्ष टाकत विचारलं, नव्या नवलाईचे कसे ते कळू दे तरी. असं का, थोडा वेळ धीर धर, मग सांगतो. तू जसं काही आपण त्या गावचेच नाही असं आवडतेस. तुम्ही बायका पक्क्या लबाड असता बरं का. पण आज खूप मोकळं आणि प्रसन्न वाटतंय. अगं हे निवृत्तीचं आयुष्य पहिल्या सुखद आठवणींच्या झुल्यांवर गिरकी घेत व्यतीत करायचं आता एकमेकांच्या साथसंगतीनं. महिन्यामागून महिने जात होते. दोघांनी आपलं आयुष्य अगदी आखीव रेखीव केलं होतं. आता खूप निवांतपणाही मिळत होता. दोघंही आपापले छंद जोपासत होते. अधूनमधून मुलं मुली जावई नातवंड यांचा सहवास लाभत होताच. पहिल्यासारखं एकमेकात विरघळणं, सहवासाचा आनंद लुटणं, पहिल्या दिवसांच्या संसारातल्या आठवणी काढत त्यावर तासनतास बोलत राहणं
हा त्यांचा विरंगुळा असे. कधीतरी मन उदास व्हायचं. दोघांपैकी काही कारणानं जर एखाद्याला 2-4 दिवस कुठे जायची वेळ आली तर मात्र मन चिंतातूर होई. नाही म्हटलं तरी आता सगळं उसणं अवसान होतं. पुढला येणारा भविष्यकाळ भेडसावत राही. नकळतपणे मनातली भीती ओठावाटे बाहेर पडे. होता होता दोघांनाच राहून आता 4-5 वर्ष तरी झाली होती. दोघं असल्यामुळे पहिला 5 वर्षापूर्वीचा उत्साह आता कमी झाला होता. त्यातच शारीरिक आणि मानसिक चिडचिड सुरू झाली होती. काही वेळेला दोघंच घरात असली की जीवघेणी शांतता मनाला बोचकारत राही. त्या दिवशीचा प्रसंग मंगलाबाई विसरू शकत नव्हत्या. दिवे लागणी टळून गेली होती. घराघरात दिवे लागले. त्यांच्याच वयाची त्याच गावातली त्यांची जुनी मैत्रीण त्यांना अचानक भेटली. गप्पांच्या नादात त्याने वेळेचं भानच राहिलं नाही. इकडे वामनरावांचा रागाचा पारा चढला होता. मंगलाबाईंनी घाईघाईनी घर गाठलं. रात्री मुकाट्यानं जेवणं पार पडली. घरात भयान शांतता भरून राहिली होती. त्यांनी घाबरतच आपल्याला घरी यायला उशीर का झाला त्याचा खुलासा केला. पण वामनराव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघताच मंगलाबाई समजायचं ते समजल्या. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मन स्वस्थ राहीना. त्यांना अन्नही गोड लागेना. हा अबोला तब्बल 2 दिवस राहिला. त्यांची नेहमीची कामं यंत्रवत सुरू होती. पण त्यात चैतन्य नव्हतं. मन आक्रंदून उठे. अबोला ही फार मोठी शिक्षा त्या भोगत होत्या. एकमेकांच्या मनाला जपणारे एकमेकांना परके झाले होते. काही वेळेला मन बंड करून उठून निघून जावं असं वाटायचं. 4 दिवस या जीवघेण्या भयान शांततेतून त्यांच्याशी बांधलेली मनाची निर्गाठ मात्र सुटत नव्हती. आपल्या जाण्यानं त्यांचं काय होईल हा विचार मनात येताच ते अगदी हवालदिल होत. त्यांचा एखादा निसटता स्पर्श देखील आपल्याला पुरेसा आहे. त्या मनाने खूप हळव्या झाल्या होत्या. नकळतपणे डोळ्याच्या कडा ओलावत होत्या. या असल्या वेदनांचा आता त्यांना शिणवटा आला होता. वामनराव देखील बेचैन होते हे त्या जाणून होत्या. पण ही कोंडी फुटून त्यातून गैरसमजाची जमलेली वाफ निघून जावी म्हणून त्या अगदी अधीर झाल्या होत्या. त्या क्षणाची त्या आतुरतेने वाट बघत होत्या. आणि अचानक वामनरावांचा हात त्यांच्या खांद्यावर पडला. काय नव्हतं त्या स्पर्शात. आजपर्यंत दोघांनी मिळून वेचलेले सुखदुःखाचे क्षण एकत्र सीमित झाले होते. एखाद्या अल्लड मुलीप्रमाणे त्यांचा हात त्यांनी खांद्यावरनं पुढे आणून आपल्या हातामध्ये धरला होता. तो चिरपरिचित स्पर्श त्यांना सुखावून गेला आणि नकळतपणे त्यांनी वामनरावांच्या हातावर अलगद आपले थरथरते ओठ टेकवले.